हात जोडतो मित्रांनो. हे वाईट वाटलं तेव्हा मला हे 2 शब्द तुम्हाला सांगावं लागलं, बोलावं लागलं, की कारण मी पण 3 वेळा येऊनात बसलो या. माझ्या मुलाने मला बसावला आहे. एकदा अयोध्याला नेला, काशीला नेला, पंजाबला नेला. मी जी बकरी वळतो या, पण येवनामध्ये माझ्या मुलाने मला फिरावला. खंडाळ्याचा घाट नाव काय त्याचं? खंडाळ्याचा घाट. याचा शोध धनगराने लावला. कारण या जनावरामुळं काही बघायचं असं राहिलं नाही. कशी मुलांची सल जाती तशी ही आमची पण बकऱ्यांची सल जाती. मग इकडं नाशिक, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, इकडं कुठं पेन, पनवेल, अलिबाग, रोहा, इकडं कर्जत, सळगाव, मोरमाड, मसा, म्हणजे अशी फिरती होऊन निघली ती. नमस्कार मित्रांनो, बघा आपली बकरी तुम्हाला दाखवतो. लय लांब झाडात बसल्या त्या. काय बसाय जागाच नाही त्यांना. त्याच्यामुळं लय झाडी जंगल कोकणही नाही. त्यामुळं जागा अशी बसायला मैदान नाही. मैदान जागाच नाही कारण आखी गावतानी भरली आहे. त्यामुळं एकदम जंगलात बकरी बसावल्या त्या. झाडी जंगल उगं म्हणतात का कोकणमध्ये, झाडी जंगल. बघा आता ही बकरी तुम्हाला दाखवतो कशी बसली. लय बकरी एकदम आतमध्ये बसल्या त्या. कारण हा का परिसरामध्ये झाडाचाच आहे. मोठी मोठी झाडं. हो एकदम झाडात बकरी बसल्यात. आणि बकऱ्यांची पण लय अवस्था झाली ह्या पावसामुळं. पण जरा लय बेकारी चालली. काय चाललंय? दूध काढायचं काम चाललंय का? त्यांना खोराक बिराक काहीच नाही म्हणायचं. बिन खोराक आवड्या. मग द्याव का त्यांना? काय खोराक नाही काय नाही. बिना खोराकाचं दूध काढते ती आपली. बघा दर्री मैच चालत होतो बरं का. चालत होतो काढायचं काम. दूध काढायचं काम चाललंय. बकरी बघा कशी बसल्यात या. काय आपला वाडा जो आपला हा धनगर वाडा. कारण पूर्वी काळ मध्ये धनगराचाच वाडा आहे. पोरांच्या काळात संपला वाडा. आपण आहे तर वाडा. हा बदल केल्यामुळं काय होणार? इथून मुर समजी बदलच होणार. कारण बकऱ्यांचा काळ म्हणजे 3ऱ्या पिढीपासून होता. माझ्या आजोबाच्या आधी पण असेल, वडिलाच्या काळात होता, माझ्या काळात पण आहे. पण आता इथून पुढं काही गॅरंटी नाही लागत म्हणजे बाबा बकरी राहत्यात काय. कारण त्यांना सांभाळणारी अशी शिक्षण झाल्यामुळं ती कशाची बकरी वळते. ती सर्व गोष्टीचा बदल होणार अशा गोष्टीत. पण हे म्हणजे आमचा जुना व्यवसाय. काय जुना व्यवसाय. त्या व्यवसायामुळं जग बघायला भेटलं. पाहिजे तेवढी दुनिया भेटली बघायला. कारण बकऱ्यामुळं कुठं बरोबर फिरलो ना कुठपर्यंत. पण आता बघा पुण्या जिल्ह्यातून म्हणायचं जेजुरी आम्ही त्या कोपऱ्यातून इकडं पार मुंबईपर्यंत फिरलो. म्हणजे खेड्यापाड्यात गावाची कुठली आहेत कानाकोपऱ्याला तेवढी सर्व पाहिली. कारण आता पाऊस पडला गेली चालत रस्त्याने गावाला. तिकडून दसरा आला. लोक दसऱ्याची कशी गावाला घरी येतात आणि आमची घर सोडून निघाली बकऱ्याच्या पाठी. म्हणजे बकऱ्यांना चारण्याच्या शोधावर निघाली. कारण कुठं बकऱ्याला गवत भेटेल काय भेटेल त्याच्या शोधावर. कारण त्यांना वाटणार नाही की आता दिवाळी आली ना आपण मग राहावं. नाही 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 ह्या शोधावरच निघाली. मग कुठल्या? बकऱ्यांच्या. कारण तिथं गाव तिथं मग ती बकऱ्यांना चारा कशी राहणार. जिथं बकऱ्यांना खाया गावं तिथं जरा बरं वाटणार त्यांना. पण बकऱ्यांनाही बरं वाटणार.
मग काटा मोडू कुटा मोडू पण त्याचा विचार नाही, कारण ते गाढावलाच आहे. पहिला आमचा शिंगरोबा घाटात त्यांनी कसा घाट दाखवला, घाट तयार केला आणि नंतर त्यांना इंग्रजांनी मारून टाकलं. तेव्हा आता लोक त्या घाटाने बकरी चारता शोध लावला. तेव्हा खालची लोक आता वर जाते आणि वरची लोक खाली झाली. त्या आता त्या शिंगरोबाचा देव बांधलेला आहे आणि देवाच्या काळातला शिंगरोबा असेल तेव्हा त्याचं नाव काय पडलं, खंडाळ्याचा घाट. आणि शिंगरोबा देव तिथं नारळ फोडल्याशिवाय गाडी अजून पण वर जात नाही. एवढं बकरी चारणाऱ्या मेंढपाळांनी कपुलीचा खंडाळ्याचा घाट दाखवला मेंढपाळांनी. म्हणजे किती मोठी त्याची शिपरात असेल त्या काळाची, आज 300 वर्षाचा काळ असेल ती. पण खंडाळ्याचा घाट कुठल्या देशातली गाडी आली तरी खंडाळ्याच्या घाटाने जाते. या मुंबईला जाते, मुंबईवरून तिकडे सांगली सातारा कोल्हापूरला जाते. या पण खंडाळ्याचा घाट त्यावेळेस तो जन्माला येत नव्हता तर खंडाळ्याचा घाट झाला नसता. आला जन्माला, त्यांच्या हातून झाली ती कल्ला आणि एवढ्या जनतेसाठी त्यांनी रस्ता दाखवला, दिला करून. ते निघून गेले. आज त्यांचं त्या ठिकाणी नाव राहिलं शिंगरोबा आणि खंडाळ्याचा घाट. या दिवशी मी मोबाईल चार्जिंग लावायला गेलो तो, परवा दिवशी गोष्ट, काल आणि परवा दिवशी संध्याकाळी मोबाईल चार्जिंगला तर टी व्ही लावली होती तिथं. तर ते एकाला विचारलं असं काय टी व्हीत म्हणलं दिसतंय. ते म्हणा मामा युवान पडलंय, म्हणला युवान पडलंय, किती लोकांचा अपघात झाला, त्यात मला जाळाला दिसलं. फार धूर नुसतं झाला, धूर. काही लोकांची अवस्था झाली, कुणाला कुठं जायचं असेल, कुणाला कुठं जायचं असेल, म्हणजे ज्या ज्या पद्धतीने चाललेले असतात. किती हवस वाटलं त्यांना की जाऊ आपण येऊनात बसून येऊ इकडून. कारण मला कशी आठव झाली सांगायची म्हणजे, कारण मी पण 3 वेळा येऊनात बसलो. या माझ्या मुलाने मला बसावला. एकदा अयोध्याला नेला, काशीला नेला, पंजाबला नेला. जी मी जी बकरी वळतो या, पण येऊनामध्ये माझ्या मुलाने मला फिरावला. त्याच्यामुळं मला पण वाटते की आपण एवढ्या संकटातनं जीवन, मला तरी वाटलं होतं का की आपण गेल्यानंतर असं गोष्टी घडतील, असं कुणालाच वाटू शकणार नाही. पण किती त्यांचं उद्ध्वस्त झालं. परमेश्वराला मी हात जोडतो, विनंती करतो की असं चांगलं नाही रे परमेश्वर, चांगलं नाही, वाईट. त्यांचं नातं गोतं गण गोवा दुनियादारी सर्व कुठं राहिली त्यांच्या आत्म्याला माहिती. आणि काय त्यांना घडलं. माणूस पूर्वीचा शब्द होता, माणूस मराया आलाय, जरा 4 दिवस लोळला गोळला आणि नंतर मी आला. तर माणसाला पण वाटतं की याला 4 दिवस तो लोळला होता, असा जुना शब्द राहायचा. पण त्यांचं काय जर का गरिबांचं काय झालं, काय गृह म्हणजे एखादा नवान जवान पोरे जे असेल त्याचं स्वप्न काय असेल मोठं, की मी असं करील, मी तसं करील, मी शिक्षण काय करील. आणि त्याला दिवस कसं वाईट दिवस आले. ते ह्याच्यावर आता चुकी कुणाचीच नाही, म्हणजे सरकाराची नाही, ड्रायव्हरची पण नाही चुकी. कारण येऊनाच्याच गोष्टी जर बिघडल्या म्हणल्यानंतर काय तो काळ आला, काळ काय तो काळ आला आणि या काळामुळं गोष्टी घडून गेल्या. या अशा ह्याला काय म्हणतात काळ. कारण माणूस निघून जातो, गावात जातो किंवा कुठं म्हणजे जातोय,
सकाळपासून संध्याकाळी फिरायला बाहेर जातोच तू. हे ह्याला नशिबाला हात लावून जातोय, नशिबाला हात लावून. तर घरनं गेला म्हणजे काय म्हणला, येतो मी काय बाबा आपल्याला बाजार नाही किंवा काय येतो जाऊन काम आहे, अशा दृष्टीने तो जातो निघून. तो कर्माला हात लावून जातो. शेवटी कर्म आहे ती, काय कर्म जे कर्मात असेल तेच होईल. तर लय वाईट झालं. त्याच्यामुळं मी कळकळी परमेश्वराला म्हणतो की असं नको घडवून देऊ. काय बारीक घडले का, बारीक लोक मेली का, नको रे परमेश्वरा नको. तेव्हा मी पण येऊन जाऊन आलो, त्यामुळं सांगावं लागलं मला. मी बकरी वाळणारा माणूस, रानात राहणारा माणूस, अशा गोष्टीने मला लय वाईट वाटलं. आणि ते मोबाईल चार्जिंग लावायला गेलो त्याच्यामुळं पाहिलं, म्हणून तुम्हाला मी म्हणजे सांगतो. या ठेवतो आता, नमस्कार. मग काय चाललंय काय यांचं? हा चरून बसल्यात का? मग या बकऱ्यांच्यात असतात म्हणायचं. हा त्यांचा काय विचार होता, काय जण लय विचाराने बसल्यात या. एवढ्या निवांत बसल्या नाही म्हणजे त्यांना लयच भारी वाटते म्हणायचं. बघा बकऱ्यांच्यात असतात या, एकीचं नाव मालन आणि एकीचं नाव शेलन. कारण या बकऱ्याशिवाय राहतच नसतात. पण आज कसं ऊन पडल्यामुळं त्यांचं चरण झाली, त्यामुळे बसल्यात या. पण कुणा जर घ्यायची असेल समजा तर आपण देणार आहे त्यांना. का तर बकऱ्या मागं त्यांना म्हणजे लय चालणं लय होतं या, त्यांना त्रास होतो या बकऱ्यांच्यामुळं. नाही तर इतका शियान्या गुणी लय गुणी येतात या. पण द्यायच्या जो हौशी असेल एखादा बिचारा घेणार तर गुंजखेड्याला आहे इथं बारामती रोडला. आणि कुणाला पाहिजे असेल तर गिरगाय आहे तर आपल्याला भेटा आणि आपण देऊ शकतोय. कारण त्याला चांगल्या पाळणाऱ्याला देणार आहे. कारण आमच्या पैसे त्यांचा जोंबळा व्हाणारा पाहिना. त्यांना काय आता मागत चाराय नव्हतं तर खाया नाही, पण आम्हाला भेटा ना. कारण आम्ही बकऱ्यांच्या मागं फिरल्यामुळं त्यांचे जरा वाईट वाटल्यामुळं त्यांना द्यायचे ते. अजून काय लागवड झाली नाही त्यांची, पण होईल थोड्या दिवसात लागवड. पण इतक्या शियाने आहेत की त्यांच्या कासात हात घाला. अशी बकरी एवढ्या बकऱ्यांच्या तशात पण तुडीत बिडीत काय नाही. बकऱ्यांना अजिबात तोडवणार नाही काय. त्यांच्या अंगावर बकरी जरी नाचली बारकी बारकी तरी काय करीत नाही. एवढ्या गरीब आहेत त्या. तर कुणाला जर घ्यायचे असेल तर संपर्क साधा आपल्या इथं गुंजखेड्या आहे बारामती रोडला आणि कुरकुमनगर रोडला. हा इथं बारामती गेट आहे नाही का, बस बस त्याच्याच आम्ही शेजारी आहे म्हणायचं. तर त्यांना पण लय हवस आहे आता. पण काय आहे इकायच्या म्हणजे कशा त्यांच्या सांभाळण्या वाचून इकायच्या त्या. हा बरोबर, त्यांचं म्हणजे चांगल्या ठिकाणी गेल्या त्या पण कुणाचं पण चांगलं करते. तर हा इतक्या बघा निशा बसल्यात गोड वाणी नसत्या. आपण जर त्यांच्यात झोपलं तरी काय नाही, इतक्या शेण्या आहेत. झोपलं ना आपण तरी काय नाही. नाही कोणाला पण जर घ्यायची असल्या तरी संपर्क साधा. आणि गाया एकदम भारी, बकऱ्यात चरणाऱ्या, बकऱ्यात राहणाऱ्या. त्यांचं काय झालं माळाला ह्या म्हणजे भागात नाही ना, त्याच्यामुळं ते वाटतं की चांगल्या ठिकाणी दिल्या. त्यांची समाधानी आपली समाधानी असं आहे. नमस्कार मित्रांनो, आता मी ठेवतो.